नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। 21 जून 2026 रोजी बहुप्रतीक्षित री-नीट परीक्षा संपन्न झाली असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजांचा महापूर आला आहे। कोणी म्हणतंय पेपर सोपा होता तर कोणी म्हणतंय कट ऑफ गगनाला भिडणार, पण केवळ हवेत गोळीबार करून आणि एसी केबिन मध्ये बसून काढलेला अंदाज अनेकदा खोटे ठरतात। म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केवळ अंदाज नाही तर महाराष्ट्राचा खरा नीट एक्झिट पोल। हा एक्झिट पोल कोणत्याही एका व्यक्तीचे वैयक्तिक मत नाही, तर परीक्षा केंद्रामधून बाहेर पडलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील तब्बल 414 विद्यार्थ्यांचा हा थेट ग्राउंड रिपोर्ट आहे। या 414 विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्मवर नोंदवलेल्या अचूक आकडेवारीचा आणि टक्केवारीचा महासर्वे आज आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत, ज्यावरून आगामी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे। या महासर्वेमध्ये आम्ही एकूण 8 प्रश्न विचारलेले होते। प्रत्येक प्रश्न आणि त्याला आलेला प्रतिसाद यांचे आपण सखोल विश्लेषण स्वतंत्र पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुख्य प्रश्नापासून। आमच्या एक्झिट पोल मध्ये आम्ही विचारले होते आजचा नीटचा पेपर एकंदरीत कसा होता, आणि त्यासाठी एकूण 4 पर्याय दिले होते: सोपा, मध्यम, कठीण, खूपच कठीण। यावर विद्यार्थ्यांनी दिलेला कौल अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारा आहे। केवळ 60% विद्यार्थ्यांना हा पेपर सोपा वाटला, तर 30% विद्यार्थ्यांनी तो मध्यम स्वरूपाचा असल्याचा अंदाज वर्तवला। या उलट तब्बल 52% म्हणजेच निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी पेपर कठीण असल्याचा स्पष्ट कौल दिला आहे, तर 11% विद्यार्थ्यांना तो खूपच कठीण वाटला। यावरून स्पष्ट होते की एकूण 63% विद्यार्थी पेपरच्या काठिण्य पातळीमुळे प्रचंड दबावाखाली होते, आणि हा पेपर सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी एक मोठे आव्हान ठरला। दुसऱ्या प्रश्नामध्ये आम्ही संपूर्ण पेपरमध्ये एनसीईआरटी पुस्तकाचा प्रभाव कसा होता हा प्रश्न विचारला होता, आणि त्याला पुढील 3 पर्याय दिले होते: 1. पूर्णपणे एनसीईआरटी आधारित म्हणजे 100% अभ्यासक्रमातून, 2. मुख्यत्वे एनसीईआरटी पण काही प्रश्न फिरवून विचारले होते म्हणजे ट्रिकी, आणि तिसरा पर्याय होता काही प्रश्न एनसीईआरटीच्या बाहेरचे वाटले म्हणजेच आउट ऑफ सिलेबस। या सर्वेमधून या प्रश्नाच्या उत्तराबाबत एक सकारात्मक आणि दिलासादायक बाब समोर आली आहे। तब्बल 74% विद्यार्थ्यांनी हा पेपर पूर्णपणे एनसीईआरटी आधारित म्हणजेच 100% अभ्यासक्रमातूनच आल्याचे सांगितले, तर 18% विद्यार्थ्यांच्या मध्ये पेपर मुख्यत्वे एनसीईआरटी मधूनच होता, पण काही प्रश्न अत्यंत फिरवून आणि ट्रिकी पद्धतीने विचारण्यात आले होते, तर केवळ 8% विद्यार्थ्यांनी काही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे वाटले। या निष्कर्षावरून हे सिद्ध होते की राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच एनटीएने आपला मुख्य फोकस एनसीईआरटी वरच ठेवला होता, परंतु विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता तपासण्यासाठी प्रश्नांची रचना फिरवून केली होती। आमचा तिसरा प्रश्न होता यावर्षी कोणत्या विषयाने विद्यार्थ्यांना सर्वात जास्त फिरवले, कोणता विषय टर्निंग पॉइंट ठरला? पर्याय पुढील प्रमाणे होते: 1. फिजिक्स, न्यूमेरिकल्समुळे वेळ लागला, 2. केमिस्ट्री, रिॲक्शन कठीण होत्या, 3. बायोलॉजी, विधाने आणि कारणे अझर्शन रिझन मोठे होते। यावर्षी कोणत्या विषयाने विद्यार्थ्यांना सर्वात जास्त फिरवले या प्रश्नावर 45% विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री हा विषय सर्वात मोठा गेम चेंजर ठरल्याचे सांगितले, कारण यातील रासायनिक अभिक्रिया रिॲक्शन्स अत्यंत कठीण आणि क्लिष्ट होत्या। 36% विद्यार्थ्यांनी फिजिक्सला जबाबदार धरले, कारण न्यूमेरिकल सोडवण्यात त्यांचा खूप वेळ वाया गेला, तर क्लोज ऑप्शन असलेल्या बायोलॉजी मधील विधाने आणि कारणे या प्रकारातील मोठ्या प्रश्नांनी 19% विद्यार्थ्यांना फिरवले। थोडक्यात सांगायचे तर केमिस्ट्रीच्या कठीण रिॲक्शन आणि फिजिक्सच्या लेंदी न्यूमेरिकल्सनी विद्यार्थ्यांची खरी परीक्षा घेतली। आमचा चौथा प्रश्न होता तुमच्या मते पेपरात सर्वात कठीण टफ विषय कोणता होता? अर्थात पर्याय सर्वांनाच माहीत आहेत। चौथ्या प्रश्नात तुमच्या मते पेपरामध्ये सर्वात कठीण विषय कोणता होता असे थेट विचारण्यात आले, तेव्हा फिजिक्सने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले। तब्बल 47% विद्यार्थ्यांनी फिजिक्स हाच या संपूर्ण पेपरमधील सर्वात कठीण विषय असल्याचे स्पष्ट केले।
त्या पाठोपाठ 35% विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीला कठीण म्हटले, तर बॉटनीला 14% आणि झूलॉजीला केवळ 4% विद्यार्थ्यांनी कठीण मानले. यावरून हे स्पष्ट दिसते की बायोलॉजीच्या तुलनेत विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स आणि केमिस्ट्रीची काठिण्य पातळीचे पारडे अत्यंत जड होते आणि या दोन विषयांनीच गुणवत्ता यादी ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. आमचा 5वा प्रश्न होता, सर्वात सोपा इझिएस्ट विषय कोणता वाटला? 5व्या प्रश्नाच्या विश्लेषणातून विद्यार्थ्यांना मिळालेला सर्वात मोठा दिलासा स्पष्टपणे दिसून येतो. सर्वात सोपा विषय कोणता वाटला या प्रश्नावर फिजिक्सला 0% मते मिळाली, तर केमिस्ट्रीला केवळ 6% मते मिळाली. या उलट बायोलॉजी विभागातील झूलॉजी तब्बल 53% आणि बॉटनीला 41% विद्यार्थ्यांनी सर्वात सोपा विषय म्हणून निवडले. याचा अर्थ असा की जवळपास 94% विद्यार्थ्यांना बायोलॉजी विभागाने मोठा आधार दिला असून स्कोरिंग वाढवण्यासाठी हाच विषय विद्यार्थ्यांसाठी मुख्य तारणहार ठरणार आहे. आमचा 6वा प्रश्न होता, पेपरची काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल गेल्या वर्षीच्या तुलनेत कशी होती? या प्रश्नासाठी पर्याय होते: 1. गेल्या वर्षीपेक्षा कठीण, 2. गेल्या वर्षीपेक्षा सोपा, 3. गेल्या वर्षीसारखाच. 6व्या प्रश्नामध्ये पेपरची काठिण्य पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत कशी होती याचा वेध घेण्यात आला. यामध्ये 48% विद्यार्थ्यांनी हा पेपर गेल्या वर्षीसारखाच होता असे सांगितले, तर तब्बल 45% विद्यार्थ्यांनी हा पेपर गेल्या वर्षीपेक्षा निश्चितच कठीण होता असे ठाम मत मांडले. केवळ 60% विद्यार्थ्यांनी हा पेपर गेल्या वर्षीपेक्षा त्यांना सोपा वाटला. यावरून असा निष्कर्ष निघतो की जरी काही विद्यार्थ्यांना तो गेल्या वर्षीसारखा वाटला, तरी एक मोठा वर्ग म्हणजेच 45% वर्ग याला कठीण मानत असल्यामुळे यंदाची परीक्षा ही गेल्या वर्षीच्या तुलनेत नक्कीच अधिक आव्हानात्मक आणि गुण मिळवण्याच्या दृष्टीने कसरतीची ठरली आहे. आमचा 7वा प्रश्न होता, पेपरमध्ये मुख्यत्वे कोणत्या प्रकारचे प्रश्न जास्त आले होते? या प्रश्नाला पर्याय होता: 1. एनसीईआरटीची ओळ आणि ओळ, डायरेक्ट एनसीईआरटी लाईन्स, 2. न्यूमेरिकल गणितीय प्रश्न म्हणजेच न्यूमेरिकल बेस्ड, 3. विधाने आणि कारणे अझर्शन अँड रिझन्स स्टेटमेंट टाईप, 4. प्रयोगांवर आधारित ऍप्लिकेशन अँड कन्सेप्च्युअल बेस. 7व्या प्रश्नात पेपरमध्ये मुख्यत्वे कोणत्या प्रकारचे प्रश्न जास्त आले होते यावर विद्यार्थ्यांनी सखोल निरीक्षणे नोंदवली. विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार यावेळच्या पेपरमध्ये एनसीईआरटीची ओळ आणि ओळ आणि विधाने व कारणे या प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार सर्वात अधिक होता. त्याचप्रमाणे फिजिक्समध्ये न्यूमेरिकल आधारित प्रश्न आणि केमिस्ट्रीत प्रयोगांवर आधारित ऍप्लिकेशन अँड कन्सेप्च्युअल बेस प्रश्नांमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट नव्हत्या त्यांची मोठी गोची झाली. या विशिष्ट प्रश्न प्रकारांमुळे पेपर सोडवण्याचा वेग कमालीचा मंदावला. आमचा 8वा आणि शेवटचा प्रश्न होता, तुम्हाला वेळेचे नियोजन टाइम मॅनेजमेंट जमले का? तुमचा पेपर वेळेत सुटला का? या प्रश्नाला पुढील पर्याय होते: 1. वेळ कमी पडला, काही प्रश्न सुटले, 2. फिजिक्स केमिस्ट्रीमुळे बायोला वेळ मिळाला नाही. 8व्या आणि अत्यंत महत्वाच्या प्रश्नातून विद्यार्थ्यांना वेळेचे झालेले मोठी ओढाताण समोर आली आहे. तुम्हाला वेळेचे नियोजन जमले का आणि पेपर वेळेत सुटला का या प्रश्नावर तब्बल 55% विद्यार्थ्यांनी वेळ कमी पडला आणि काही प्रश्न सुटले अशी खंत व्यक्त केली. उर्वरित 45% विद्यार्थ्यांनी सांगितले की फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या कठीण व मोठ्या प्रश्नांमुळे त्यांना हक्काचे गुण मिळवून देणाऱ्या बायोलॉजी विषयासाठी पुरेसा वेळ मिळालाच नाही. एकूण 100% विद्यार्थ्यांना वेळेच्या व्यवस्थापनात प्रचंड अडचणी आल्याचे या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. आता वळूयात या संपूर्ण सर्वेक्षणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वपूर्ण निष्कर्षाकडे. 414 विद्यार्थ्यांच्या या कौलावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे की यंदाचा नीटचा पेपर एकंदरीत कठीण श्रेणीत मोडणारा होता. वेळेची कमतरता, केमिस्ट्रीच्या कठीण रिॲक्शन आणि फिजिक्सच्या न्यूमेरिकल्समुळे यंदा नीटचा स्कोअर निश्चितपणे घसरणार आहे. या परिस्थितीचा ठेस परिणाम यंदाच्या कट ऑफवर होणार असून कट ऑफ खाली येण्याची दाट शक्यता आहे. आमच्या विश्लेषणानुसार ऑल इंडिया कोट्यासाठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी यंदा काही गुणांनी घसरून नेहमी 620 गुणांच्या वर असणारा कट ऑफ यंदा 15 गुणांनी कमी होऊन साधारण 605 ते 600 गुणांच्या आसपास राहू शकतो. तसेच महाराष्ट्र स्टेट कोट्याचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे जीएमसीचा कट ऑफ अंदाजे
570 ते 580 गुणांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तुर्तास घाबरून न जाता संयम ठेवावा, कारण गुणांचा टक्का घसरल्यामुळे कमी गुणांवरही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची चिन्हे आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही ऑल इंडिया कोटा आणि महाराष्ट्र स्टेट कोट्यातील सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आणि रँक विश्लेषणची माहिती सविस्तरपणे देणार आहोत. त्यामुळे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तसेच नीट परीक्षा झाली, आता पुढे काय? नीट परीक्षेच्या काउन्सिलिंग बद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो पाहिला नसेल तर पाहायला विसरू नका. तसेच ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा यांची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तसेच आपल्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आमचा व्हिडिओ केवळ 150 मार्कांमध्ये MBBS शक्य हा सुद्धा आपण अवश्य पाहावा असे आम्ही आपणास सूचित करतो. आगामी काउन्सिलिंगच्या अशाच अचूक माहितीसाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग चॅनेलशी जोडून राहा. आमच्याकडून नीट 2026 परीक्षेचे सर्व अपडेट्स फ्री मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडला स्कॅन करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. चला तर मग भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.